मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातील रावणगाव हसनाळसह अनेक गावात पाणी शिरले। गावकऱ्यांचा जीव धोक्यात। बोटीच्या साह्याने गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम युद्धपातळीवर। हजारो मुक्या जनावरांना जलसमाधी। शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। किती जण होते? 7 जण होते। बाहेर किती 3 बाया 4 गडी सगळेच निघाले बाहेर। सगळे झाले का बाहेर? चालू करी व्हिडिओ। आता कोणी गावात तुम्हाला दिसले का इथे? आता कोणी कुणाला दिसणार झाले। पाणी किती वाहून गेले मामा? आता किती गेले काय 10-12 जणांचा बेपत्ता आहे। बाया बायाचं तुम्ही किती जण होते मामा? आम्ही 7 जण होते। 7 जण वाड्यात देशमुखच्या? हा वाड्यात 7 जण आले का? 7 जण आले। वाड्यावर पाणी किती होतं? हा इथं म्हणाले बेपत्ता झाले म्हणे। कुणाचं कुणालाच पत्ता नाही। आम्ही चक्के पायावर रात्रभर उभा हा मला कोणी दिसलं नाही। तुमची बाया दिसा नाही कोणीच नाही। अर्ध्या रात्री पाणी आलंय 2 वाजता। वाड्याला येडा दिलंय आम्हाला। जिथं शिरले तिथं चालले की धड वाडा पडला। हा आमच्या जीवातून घेतो एकट्या पायावर रात्र काढले। चिरकू राहिला तर कोणाचं कुणाला ऐकू जायचं। तुमच्या इथे मध्ये निघाल नाही ते? आता गाड्या गेलीच यायचीच बाई नाही बाई नाही म्हणल्यात। याची एक बाई नाही अजून एक बाई नाही म्हणून एक म्हातारी नाही आणि एक माणूस मरूनच गेला। आता मुखेड तालुक्यातील मुक्राबाद येथील शेतकरी व दुग्ध व्यावसायिक बालाजी शंकरप्पा खंकरे यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यामध्ये लेंडी नदीचे पाणी शिरून 40 जनावरे मृत्यूमरून दगावले तर 20 जनावरे वाहून गेले। यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन एका बेरोजगार तरुणावर अस्मानी संकट कोसळले।